बजरंग देडे, राहणार फुलारवाडी, काटगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आमच्या फुलारवाडीमध्ये गेले 2 महिने झाले, 2-3 महिन्याखाली रस्ता केला आहे ग्रामपंचायतीने. रस्ता केला आहे खरा, परंतु केलेल्या दुसऱ्या दिवशी रस्ता पूर्ण फुटला आहे. त्याच्यामुळे येणारं सर्व जे पाणी आहे ते पाणी सर्व इथं साचत आहे आणि त्या पाण्याचा त्रास आम्हाला व इतर सर्व राहणाऱ्या येथील लोकांना होत आहे. त्यामुळं हे काय केलेलं जे काम आहे ते पूर्ण आणि भ्रष्टाचाराच्या खाली केलेलं काम आहे. मी काल परवाच एक ग्रामपंचायतला एक ही दिली ती माहिती दिली की ही जी पोलची तार आहे ना ती पूर्णपणे झुकलेलं आहे. तिकडे पलीकडचा पोल पूर्ण वाकलेला आहे. ती कधी बी पडू शकते आणि कुठली तर दुर्घटना जीवितहानी होऊ शकते. याकडे वारंवार या असलेले सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, वारंवार याकडे दुर्लक्ष करत आहे सांगून देखील. सुभाष काळे, आमची 4 महिने झालं पगार नाही. आता आम्ही काय खावं काय प्यावं आणि पगार द्या मागायला जावं म्हणताना त्यांनी म्हणते की महिला मिळून 4-5 जण आहोत, तुम्ही जावा गावात घरपट्टी नळपट्टी उशील करा, तुम्ही पगार घ्या असं म्हणते ते मेंबर लोक. मग काय करायचं, काय खायचं, कसं राहायचं सांगा तुम्ही साहेब. आम्ही काय आता दिसर काम तर आम्हाला होत नाही. सांगा की तुम्ही काय करता, योजना काय करता, साफसफाई करता, गू काढता, मूत काढता, सगळं काढता. आम्ही सकाळी 7ला जातो, 8, 9, 8:30ला येतो आम्ही इथं घरी. मग आम्हाला दिसर कामच नाही. काय करायचं सांगा बरं. पगार नाही दिल्यावर काय करायचं, काय खायचं. आमच्या मागं गडी नाही, कोण नाही, 2 लेकरं आहे ती सांभाळते लेकाचे. मग ह्याच कामावर आहोत. बाकीचं कुठलं काम नाही, धंदा नाही, काय नाही बघा. किती महिन्याचे पगार तटले तुमचे? हे 4था महिना चालू आहे. तक्रार दिली सरपंच ग्रामसेवकला? त्याने काय म्हणते ते तुम्ही जेवढे महिला आहो तेवढे जावा घरपट्टी जमा करा, मग तुमची पगार होती. हां ह्याच्यासाठी बीडीओ साहेबकडे जाणार होता तक्रार द्यायला वरी तुळजापूरला? आमचे कागदपत्र पोच केले नाही ती तिथवर. इथंच आहे ते सगळे. आम्ही कमीत कमी 40 वर्षे झालं आम्ही कामाला. आमचे कागदपत्र तिथं बीडीओ साहेबाजवळ नाहीतीच. तक्रार काहीच नाही आमची तिकडं. याने दिलेच नाही तर तक्रार काय करायचं साहेब सांगा. इथंच आता 4-5 सरपंच बदलली ती. गावचं नाव सांगा तुमचं? काटगाव, काटगाव तुळजापूर तालुका. फ्रंटला येऊ शकत नाही. आमची भूमिका आहे की गावाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. गावाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. गावचा ग्रामनिधी किती जमा किती खर्च झाला याचा शिल्लकीचा हिशोब गावाला मिळाला पाहिजे. नाले साफ पाहिजे. आणि गावासाठी ज्या ज्या योजना प्रभावीपणे राज्य सरकारने राबवल्या त्या राज्य सरकारच्या योजना कागदपत्री दाखवून जो लुटण्याचा प्रकार होत आहे तो काटगावच्या जनतेसमोर या माध्यमातून आम्ही मांडत आहोत.